सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। चला आवरा झालेली चला गर्दी करू नका भरपूर गर्दी झाली शिकार लोक येतात अभिषेक झाले दैवाताच्या पूजा झाल्या लोक भरपूर येतात दूध दही घालतात दिवसभर अशी जत्रा असते खूप मोठी रात्री 12 वाजेपर्यंत संध्याकाळी आरती असते पालखी असते आरती असते आता 12ला काठी निघते भरपूर गर्दी असते नदीला ती काठी निघते शमगीशहर रामेश्वर काशी विश्वेश्वर हे ठिकाणचं तिथं काट्या असतात त्या काट्याहून तिथं आरती म्हणतात देवाचं सगळं कार्यक्रम करतात आणि मग पुढे जातात तर म्हणलं तर येऊन जीकेम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जीकेम आटा चक्की टॅन 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टॅन 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 फोटो काढ की
शिवभक्त मित्र मंडळ संगम माऊली, शिवभक्त मित्र मंडळ संगम माऊली, तीर्थक्षेत्र दक्षिण काशी संगम माऊली येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री रामेश्वर, संगमेश्वर आणि काशी विश्वेश्वर या तिन्ही देवस्थानची कृष्णावेणीच्या पवित्र संगमामध्ये या ठिकाणी भेट होत असते. भेट होत असताना आपण जे नदीतली वाळू आहे त्याचे एक शिवलिंग तयार करून त्या ठिकाणी त्याचा अभिषेक केला जातो. तिन्ही गावाच्या किंवा पंचक्रोशीतील ग्रामस्थ येतात, त्यांच्या वतीने या ठिकाणी महाअभिषेक आणि आरती ही संगमामध्ये केली जाते. हे अशी परंपरा जवळजवळ 10 ते 12 वर्ष या ठिकाणी चालू आहे आणि ह्या परंपरेमुळं या पंचक्रोशीतील जे भाविक भक्त आहेत ते आनंदाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि जिव्हाळ्याचं आणि सलोख्याचं वातावरण हे असं दरवर्षी महाशिवरात्रीला या ठिकाणी चालू असतं. यावेळी रात्री 12 वाजता या ठिकाणी काशीश्वर मंदिरामध्ये महाअभिषेक झालेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 7 वाजल्यापासून या ठिकाणी खिचडीचं वाटप चालू आहे. 12 वाजता ही जी भेट आहे तुम्ही आता जी पाहिली ही संगमातली भेट ठीक 12 वाजता होते. 12 ते 1च्या दरम्यान या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा केला जातो. त्याच्यानंतर 4 वाजता राज्यस्तरीय भजन स्पर्धेमध्ये जे पुरस्कार विजेते आहेत असे विशालजी पवार यांची संगीत संध्या या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. हा कार्यक्रम 4 ते 7 या वेळामध्ये चालेल. 7 वाजता महाआरती होणार आहे आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. धन्यवाद.